काल आपण काही प्रश्न घेतले होते. या प्रश्नांच्या समोरील प्रश्नांची उत्तर आपल्याला आज बघायची आहे. यामध्ये आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. ते प्रश्न आपण आजची बघू. ठीक आहे. इथं जी काही सांगितले बरोबर बघा. बरोबर प्रश्नांची उत्तर जी आहे ते चुकीच्या प्रश्नांच्या उत्तराच्या किती आहेत? दुप्पट आहे. ठीक आहे. बरोबर प्रश्नांची उत्तर हे दुप्पट उत्तर चूक येते. तर 51 प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आले असतील? बरोबर प्रश्नांच्या दुप्पट उत्तर चूक येते. मग बरोबर प्रश्न आपण म्हणणार x. समजून घ्या. तर चुकीचे जे काही प्रश्न आहेत हे त्याच्या दुप्पट आहेत. म्हणजेच किती आहेत? 2x. टोटल प्रश्न 51 आहेत इथं दिलेले आहेत. मग आपण असं म्हणू x + 2x बरोबर 3x. 3x बरोबर 51. तर x बरोबर काय मिळेल तुम्हाला? 17. तर बरोबर प्रश्न आहेत त्यांचे 17. आपल्याला त्यांनी बरोबर प्रश्न विचारले म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं ते म्हणजे 17. पुढचा प्रश्न. 1 ते 7 पर्यंत अंक याच क्रमाने पुन्हा पुन्हा लिहित गेल्यास 100व्या क्रमांकावर कोणता अंक असेल? हे 100 घ्या आणि टोटल 7 आहेत म्हणजे असं लिहायचं 1 2 3 5 6 7 पुन्हा 1 2 3 4 पुन्हा पुन्हा 7 पुन्हा असं. मग याला आपण काय करू? 100ला 7नं भाग देऊ. 100 भागिले 7. 7 एक 7 राहिले 3 वरून आला 0. 7 चौक 28. 2 बाकी उरली तर 2 नंबरचा अंक. 2 नंबरचा अंक काय आहे? हे पर्याय म्हणजेच 2. ठीक आहे. काही अडचणी आल्या तर या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात किंवा हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे. हे चॅनलला जॉईन करा. जेणेकरून यामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताचे, सेपरेट मॅथ आणि रिझनिंगचे. ठीक आहे. तर हे सर्व प्रश्न जे आहेत ते तुम्हाला इथे PDF स्वरूपामध्ये मिळत राहतील. 1 डझन पेनाची किंमत 114 आहे. म्हणजेच 12 पेन जर घेतले तुम्ही तर त्याच्यासाठी 114 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. तर पाऊण डझन आता 1 डझनला 1ला पाऊण डझन म्हणजेच 12 पेन म्हणजे 1 डझन आणि 9 पेन म्हणजेच किती? तर पाऊण डझन. हे समजून घ्या. हे पाऊण डझन म्हणले तुम्हाला. म्हणजेच 9 पेनला किती असेल किंमत? x. आपण जाऊ इकडं. 114 गुणिले 9 भागिले किती? 12. 3 भाग द्या. 3 त्रिक 9 3 चौक 12. याला भाग देता येईल. 114 गुणिले 3 भागिले 4. गुणाकार करून घेऊ. 42 भागिले 4. 4 8 32 राहिले 2. 4 पंचे 20. 85.5 हा पर्याय क्रमांक जो दिसतो बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. हे सर्व जे काही प्रश्न आहेत ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण तयार केलेली आहेत. काही अडचणी आल्यास तर तुम्ही या चॅनलवरती जे आहे ते घेऊ शकतात किंवा याच्यावरती आम्हाला संपर्क करू शकतात. ठीक आहे. आपण दररोज जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण यामध्ये घेणार आहोत. तर हा एक प्रश्न दर्जेदार प्रश्न त्यामध्ये आपण घेतलेला आहे जो ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे किंवा जाऊ शकतो. एका महिला बचत गटामध्ये पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये याप्रमाणे पैसे गुंतवल्यास फेब्रुवारी 2010 महिन्याची एकूण बचत किती? एकूण बचत करायची आपल्याला. मग एकूण बचत काढायची असेल तर बचत कशी येते लक्षात घ्या. 1 तारखेला 2 रुपये, 2 तारखेला 4 रुपये, 3 तारखेला 6 रुपये अशा पद्धतीनं 28 तारखेचा महिना आहे तर 28व्या तारखेदिवशी बचत किती असेल? 56 रुपये. एकूण रक्कम काढायची आपल्याला. आता एकूण रक्कम जर काढायची असेल तर ह्या कोण आहेत? पहिल्या क्रमवार 28 समसंख्या आहेत त्या. कोण आहेत? तर पहिल्या क्रमवार 28 समसंख्या. गुणाकार येणार 28 गुणिले 29. 9 72. शेवटी 2 असणारा पर्याय जे आहे ते इथे आहे आणि इथं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आणि हा पर्याय क्रमांक येणार नाही. मग 28 गुणिले 29 जर केला तर जवळपास आपल्याला माहिती आहे की हे पण उत्तर येणार नाही. म्हणून 812 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. तर दर्जेदार प्रश्न आहेत. हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. तर या प्रश्नाचा कन्सेप्ट समजून घ्या.
समसंख्येची बेरीज ही समसंख्याची बेरीज समसंख्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची यावरती स्वतंत्र व्हिडिओ आहेत. आपले स्वतंत्र व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या भागाचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये कंप्लीट. पुढे दिलेलं आहे मार्च महिन्यात एकूण किती सेकंद असतात, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता मार्च महिना जो आहे तो किती दिवसाचा आहे, तर 31 दिवसाचा महिना आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल की एका दिवसात किती सेकंद असतात ते काढावं लागेल. मग एका दिवसात 24 तास आहेत आणि एका तासामध्ये किती सेकंद आहेत, तर 3600 सेकंद आहे. गुणाकार करून घेऊ म्हणजेच किती येईल बघा, 144 ला 4, 24 गुणिले 6 144 ला 4 हात 4 14, 24 ते 72 आणि 14 जर केले तर 86,000 सेकंद. म्हणजेच एका दिवसामध्ये जवळपास 86,400 सेकंद आहेत. आपल्याकडे 31 दिवस आहेत म्हणून 86,400 गुणाकारामध्ये 31 अशा पद्धतीने आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येईल. म्हणजे 4 एक 4, तर शेवटी आपल्याकडे 4 असणारा एकच पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं काय त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. काही अडचणी आल्या तर तुम्ही यावरती आम्हाला संपर्क करू शकता. 9405828742, नाहीतर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून PDF जी काही आहेत ह्या PDF मॅथ आणि रिझनिंगच्या ह्या पाहून घ्या. अतिशय दर्जेदार प्रकारचे प्रश्न तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. तसेच 900 प्रश्नांची टेस्ट पण आहे. ज्यांना प्रश्न सोडवायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना 900 प्रश्नांची टेस्ट फक्त 50 रुपयात मिळणार आहे. यासाठी त्याच्यामध्ये टेस्ट डिझाईन केलेले आहेत फक्त गणित आणि बुद्धिमत्ताच्या. ठीक आहे. त्यामध्ये 2 रुपये निनाद जवळ 272 रुपये, त्यामध्ये 2 रुपये व 5 रुपये आणि 10 रुपयाच्या नोटा समान आहेत. तर त्याच्याजवळ एकूण किती नोट आहेत? 2 रुपयाच्या नोट आहेत, 5 रुपयाच्या नोट आहेत आणि 10 रुपयाच्या नोट आहेत. ह्या पण एक्स आहेत, ह्या पण एक्स आहेत आणि ह्या पण एक्स आहेत. म्हणजे टोटल किती रुपये व्हायला लागले बघा, हे 2x, हे 5x अधिक 10x बरोबर 272. म्हणजेच 17x बरोबर 272. 17 भाग देऊन टाका. x बरोबर 17 एक 17 राहिले 10, 17 सकून 2 116. म्हणजे x बरोबर 16. आता त्यांनी सांगितले त्याच्याजवळ किती नोट आहेत. ठीक आहे. मग प्रत्येकी 16 नोट आहेत. किती येतं? 16 प्रत्येकी विचारलं तर. आणि एकूण जर विचारलं असेल तर 16 गुणिले 3 म्हणजे 16 किती 48. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 48 नोट आहेत त्याच्याजवळ. सगळे मिळून किती आहेत? 48 नोटा. एक ते 100 मध्ये 7 ने निशेष भागणारी संख्या किती? आता 1 ते 100 मध्ये टोटल संख्या ज्या आहेत त्या टोटल संख्या आपण काढून घेऊ. तर टोटल नंबर्स आहेत तुमच्याकडे 100. मग 100 आहे तर 100 ला आपण 7 ने भाग देऊ. 7 एक 7 राहिले किती? तर राहिले 3, 728. जवळपास 14 संख्या आहे. या पद्धतीने आपल्याला तिथे फाइंड करता येतं. 50 ते 100 मधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता एक नेहमी लक्षात ठेवा, एकूण बेरजेतील फरक काढत असताना ट्रिक्स वापरा. ठीक आहे. म्हणजेच काय होईल, 50 अधिक 100 भागिले 2 हा फरक आहे त्यातला. ठीक. याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या संख्यावरच्या भागाचे, म्हणजे तुम्हाला हे कसे आलेले आहेत, कसं फाईन करायचं, ग्रुप कसे आल्यावर कसं सॉल्व्ह करतात, हे सगळे त्यामध्ये सविस्तरपणे डिटेल्स तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. हा आमचा संपर्क क्रमांक आहे, काही अडचण आली तर, आणि हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करा, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा तुम्हाला यामधून PDF पाहायला मिळतील. आणि 900 प्रश्नांची जी काही PDF आहे ही PDF जर लागत असतील तर 8208553563 या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करा. फोनपे करा 50 रुपये, जेणेकरून तुम्हाला ही 900 प्रश्नांची जी PDF आहे ती पाहायला मिळेल, ती दिली जाईल.
एका दिवसात किती सेकंद असतात? आता एक दिवस जो आहे हा दिवस असतो 24 तासाचा. एका तासामध्ये किती सेकंद आहेत? तर एका तासामध्ये 3600 सेकंद. म्हणजे एकूण सेकंद किती असं जर विचारलं असेल तर 3600 गुणिले 24. सही चूक 24 4 असणारा पर्याय आपल्याला चिवडायचा आहे. हे पण नाही, हे पण नाही, हा उत्तर आहे, हे पण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 86,400 सेकंद असतात. हे आता आपण सॉल्व्ह करून घेतलं होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 86,400. विद्यार्थ्यांनी अशी जी काही प्रश्न आहेत, एका दिवसामध्ये सेकंद किती असतात, तर हे सर्व पाठ असू द्या, जेणेकरून पेपरमध्ये आयत्या टायमाला उत्तर काढत बसण्याची गरज नाही. आता हा पूर्ण दिलेला आहे तुम्हाला 19 तास 7 तास 19 मिनिट आणि 48 सेकंद. याला पूर्ण तासामध्ये लिहायचं. लक्षात घ्या 7 19 आणि 48. पहिल्याला 1 न भाग द्या, दुसऱ्याला 6 न भाग द्या आणि तिसऱ्याला 36. 7 ला 7 पॉईंट येईन इथं. 6 18 3चा भाग जाईल 1 मिनिट उरलेला 1 मिनिट म्हणजे सेकंदाकडे टाकून द्या. म्हणजेच किती होईल? तर दोघांजणांचे सेकंद जर तयार केले तर ते 108 येतील. ठीक आहे. 36 3 108 म्हणजेच 3.33 तास हे जे काही दिसतं पर्याय क्रमांक 3 2 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर उत्तर काढता येतं. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. अतिशय दर्जेदार प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. बेसिक कन्सेप्टनुसार आपण प्रश्न यामध्ये घेत आहोत. त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे सर्व जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा. हे 5 तास 33 मिनिटे याला आपल्याला पूर्ण तासात लिहायचं आहे. मग आत्ता सांगितलं तसं याला काय करा 1 न भाग द्या, याला 6 न भाग द्या आणि जे सेकंद उरतील त्याला 36 न भाग द्या. 5 ला भाग दिला तर 5 पहिला भाग कितीपर्यंत 5 सक 6 पंचे 30 6 पंचे 30 6 पंचे 30 यातले 30 मिनिटं कटतील म्हणजे राहिले 3 मिनिट 3 मिनिट म्हणजेच 180 सेकंद त्याला 36 न भाग द्या 36 पंचे म्हणजेच किती येईल तर 5 तास. म्हणजेच तुम्ही जर त्याला पूर्ण तासामध्ये रूपांतर केलं याला तासाला पूर्ण तासामध्ये रूपांतर केलं तर त्याचं उत्तर येईल 5.55 तास. हे सगळे प्रश्न जे काही आहेत ते त्याच पद्धतीच्या गटातून आले होते. पुढे आहे मूळ संख्येचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? मूळ संख्या हे आपल्याला कळलं पाहिजे. आता मूळ म्हणजे एक व त्याच संख्येने भाग जाणारी संख्या. भाग जाणारी संख्या त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग अशी कोणती संख्या याच्यामध्ये किती एखाद्या पाड्यात येते? म्हणजे 143 जी आहे ही 143 13च्या पाड्यात येते. म्हणजे 13 एक 13 आणि उरला एक 13 एक 13 म्हणजे मूळ गट नाही हा. जर 143 जिथं दिसत असेल ते आपलं उत्तर नाही. हे पण आपलं उत्तर नाही. ठीक आहे. आता यांच्या दोघांपैकी आपलं एक उत्तर असायला पाहिजे. कोणतं निवडायचं हे पण बघा. आता 143 कटला पण दुसरी संख्या तुम्हाला चेक करावी लागेल की जी एखाद्या संख्येच्या पाड्यामध्ये येते. मग अशी कोणती संख्या आहे की जी संख्येच्या पाड्यामध्ये येते तर ती संख्या तुम्हाला शोधावी लागेल. अजून तुम्हाला पाडे पाहता येतील. मग 13ने भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत त्या कटल्या जातात. दुसऱ्या संख्या आहेत का बघा की 17च्या पाड्यामध्ये येतात का बघा असं एखादं जेणेकरून ती संख्या आपल्याला तिथून काढता येते. ठीक आहे. किंवा 19च्या पाड्यामध्ये येणारी संख्या असेल तर ती पण आपल्याला त्यातून बाहेर काढता येईल. जेणेकरून आपल्याकडे उरणारी संख्या जी असेल ती संख्या ही काय असायला पाहिजे? मूळ संख्येचा गट म्हणून ओळखता आले पाहिजे. बघा दोन्ही संख्येचे जे गट आहेत यामध्ये कॉमन काय काय आहे? तर ह्या दोन्ही सारख्या गटातले 173 दिसते इथे 183, 113 दिसते इथे 113 दिसते 163 दिसते इथे 163. इथं जे काही पर्याय आहे तो सुद्धा 143 असायला पाहिजे होता. जेणेकरून हा सुद्धा पर्याय त्यातला काय झाला असता आपलं उत्तर नसता. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो पर्याय बरोबर करून घ्या. इथं तुम्हाला इथं काय झालेलं आहे 143 घ्यायला पाहिजे होतं त्यांनी. त्यामुळे आपलं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. थोडंसं टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे आपल्याला हा प्रश्न थोडासा कन्फ्युजन झालाय. पण आपण तिथे तुम्हाला दुरुस्त करून दिलेला आहे. 11ची कसोटी. 11ची कसोटी. आता एक अंक सोडून एक अंक पकडायचा. हा एक धरला सोडला. त्यानंतर हा एक सोडला हा एक धरला. म्हणजे दोघांची बेरीज केली तर किती आली?
17 त्यानंतर ठीक आहे प्लस एक्स म्हणू आपण त्याला आणि 3 आणि 3 किती 6 म्हणजे हा 17 जर पलीकडे गेला हा इकडे आला आणि याच्यातून जर वजा झाला तर किती येईल तुमच्याकडे बघा आता 17 मधून 6 गेले खाली राहिले 11 बरोबर एक्स तर एक्सच्या जागी काय टाकावं लागेल तुम्हाला 0 टाकावं लागेल म्हणजे इथं जर तुम्ही 0 टाकला तर याचा अर्थ सगळ्यांची बेरीज वजाबाकी केली तर ती काय येईल 11च्या पाड्यामध्ये येते एक अंक सोडून एक अंक सोडून एक अंक यांची बेरीज करून फरक घ्यावा जर तो 0 किंवा 11 आला तर 11 ने भाग जातो असा याचा अर्थ आहे म्हणून 0 घेतला आपण ठीक आता ही संख्या 1 जसे 2 2 जसे 3 आणि 3 जसे 4 विभागायची ठीक आहे तर हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये ऑनलाईन एक्झाम जी काही आहेत ह्या एक्झाममध्ये खूप वेळा तुम्हाला विचारलेले आहेत हा जो काही भाग आहे आपल्याला तो कंप्लीट करायचा आहे गुणोत्तर प्रमाणावर एक सेपरेट लेक्चर आहे ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या जेणेकरून ऑनलाईन एक्झाममध्ये सर्वाधिक जास्त एक्झाम जे काही आहेत एक्झाम्पल्स हे या भागावरून आलेले आहेत ठीक आहे यांचा सगळ्यांचा लसावी घ्या म्हणजे 12 ने प्रत्येकाला गुणा याला 12 ने गुणा 2/3 याला पण 12 ने गुणा 3/4 याला पण 12 ने गुणा म्हणजे जिथे 6 याला भाग दिला तर 3 चौक 12 म्हणजे 4 दोन्ही 8 इथं 4 त्रिक 12 3 त्रिक 9 असं येतं ठीक आहे आता 782 संख्या आहे 782 लिहून टाका इथं टोटल जणांची बेरीज करा 8 आणि 6 14 म्हणजेच किती आली इथं 23 आपल्याला पहिली संख्या काढायची पहिली संख्या किती प्रमाणात आहे 6 म्हणून 6 ने गुणून घ्या 23 त्रिक 69 राहिले 9 23 चौक 92 गुणिले 6 24 गुणिले 6 6 चौक 24 पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे तर पहिली संख्या किती आहे तर 304 फक्त इथे जे काही आलेल्या बेस मधल्या संख्या आहेत ह्या संख्या कट कराव्या लागतील आणि संख्या जर कट करायच्या असतील तर त्याच्यासाठी काय घ्यावं लागेल तुम्हाला लसावीने प्रत्येकाला गुणायचं तर बाकी काही नाही पुढचा प्रश्न एका पुस्तकाचा 4/5 भाग व 25 पाने वाचून झाल्यावर 65 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला एकूण पानं किती आता एकूण पानं जी आहेत ती आहेत x किती आहेत x मग आपण म्हणू पहिल्यांदा 4/5 भाग पानाचा वाचला नंतर 25 पानं वाचली अजून 65 पानं वाचायची शिल्लक आहे तर पुस्तकाला पाणी किती येतं x म्हणजेच आपल्याकडे समीकरण असेल एकूण पाने बरोबर वाचलेली पाने प्लस शिल्लक पाने हे समीकरण आपल्याला तयार करावं लागेल त्याच्यावरून आपल्याला हा प्रश्न सोडता येईल म्हणजे 4x छेदामध्ये 5 जशाला जसा हा वरचा 5 टाकला 70 90 होईल तो बरोबर किती x 90 जशाला तसा हा इकडे गेला x वजा 4x छेदामध्ये 5 90 बरोबर x छेदामध्ये 5 तर x बरोबर 9/45 450 म्हणून पर्याय क्रमांक ए हे यातलं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं रवी आपल्या पगाराच्या 205 रक्कम घर खर्च करतो पगाराच्या 310 रक्कम शिक्षणावर खर्च करतो तरीही त्याच्याकडे 28 रुपये उरतात तर त्याचा पगार किती आता पगार बरोबर काय असेल खर्च प्लस बचत मग पगार माहिती आहे का नाही एक्स खर्च किती झाला त्याचा पहिला खर्च आहे 2x छेदामध्ये 5 दुसरा खर्च आहे 3x छेदामध्ये 10 आणि बचत किती त्याची 28 बरोबर इतकी भरायला पाहिजे एक्स दशाला तसा हा 10 आहे तर याला 10 करू खाली 2 नंतर वरती 2 म्हणजेच किती 4x छेदामध्ये 10 अधिक 3x छेदामध्ये 10 प्लस 28 ठीक आहे x बरोबर 7x छेदामध्ये 10 अधिक 28 असं येईल याला फक्त पुढे सॉल्व करून घेऊ हा 10 इकडे जर आला तर 10x वजा 7 म्हणजेच किती येईल रे 3x छेदामध्ये 10 बरोबर 28
तर 2800 ला भाग जात नाही. ठीक आहे, 4 आणि 3 7 होईल. हा इकडे आला तर काय होईल बघा, इकडं x वजा 7x छेदामध्ये 10, 10 वजा 7 म्हणजे 3 यायला पाहिजे होता. हे 2700 घ्या, म्हणजेच इथं किती होईल 900. तर x बरोबर किती येईल तुमचा 9000. तर पगार यायला पाहिजे होता त्यातला 9000 रुपये. अशा पद्धतीने याच्यामध्ये ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळत नाही, किंवा पॉईंटमध्ये जर गेला तर पॉईंटमध्ये पण भाग जाणार नाही त्याला. अलग लक्षामध्ये इथे बघा, इथं काय झालंय, हा 10 झालाय तर 2 निघून गेला, 2 निघून गेला, 4x 4 आणि 3 7x झाला. हा इकडे आला बरोबर क्रॉस करून तर वजा होईल, 10x वजा 7 म्हणजे 3x व्हायला लागला तो. ठीक आहे, बरोबर इकडे किती आला तो x. 2800 वर जाईल, 7 खाली येईल. ठीक आहे, x बरोबर 9000 करून घ्या. ऑप्शन्स आणि जो काही मांडणी आहे ती मांडणी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपल्याला त्याची मांडणी करावी लागेल. नाहीतर डायरेक्ट जर सोडायचं असेल तर डायरेक्ट पण आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. डायरेक्ट कसं सोडणार ते लक्षात घ्या. डायरेक्ट सोडत असताना यामध्ये थोडंसं टायपिंग मिस्टेक असल्या कारणानं आपल्याला थोडंसं अडचण आलेली आहे उदाहरण सोडवायची. तरी पण बघू डायरेक्ट कसं सोडणार याला. तर 2/5 अधिक 3/10. हा 10 आहे तर याला 10 करू, खाली 2 ने तर वरती 2. 4 + 3 छेदामध्ये 10 म्हणजे 7 छेदामध्ये 10. याचा अर्थ झाला 10 पगार, तर 7 काय झाला तुमचा खर्च. म्हणजे 10 वर बचत किती आहे 3. तर बचत किती आहे तुमची टोटल 2800. 2800 ला पगार किती असेल तुमचा x. 2800 गुणिले 10 भागिले 3. 3 9 27, राहिला 1, 3 त्रिक 9, राहिला 1, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. अशा पद्धतीने आपल्याकडे उत्तर येणार होतं, जिथं आपल्याला पर्यायामध्ये दिसत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं हा जो काही भाग आहे तर हा भाग थोडंसं टाईप मिस्टेकचा भाग आपल्याला वाटतो. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊ शकतो. बघ, पगाराच्या 2/5 पहिला आहे 2/5, नंतर आहे 3/8 आणि नंतर आहे 1/5. बचत किती त्याची 1000 रुपये बचत आहे. आता हा प्रश्न सेम त्या पद्धतीचा आहे. तिथे 2 होते, इथं 3 आहे. 3/5, 5 दशाला 6. हा 5 आणि हा 5 कॉमन आहे म्हणून एकदाच घेतला, अंशाची बेरीज केली. इथं 8 आहे, छेद सारखा नाही तर 8 त्रिक 24, 5 त्रिक 15 छेदामध्ये 40. वरती बेरीज केली 39 छेदामध्ये 40. मग आपण म्हणणार 40 वरती बचत किती 1. बचत तुमची 1000, तर पगार किती असेल x. तर 40,000 रुपये काय असायला पाहिजे होता तुमचा पगार पाहिजे होता, जो पर्याय क्रमांक बी मध्ये पाहायला मिळतो. अगोदरचं जे उदाहरण आहे सेम त्याच पद्धतीचं उदाहरण हे करायचं होतं. ठीक आहे, थोडंसं काही टाईप करत असताना गडबडीमध्ये मिस्टेक झालेल्या आहेत, पण कन्सेप्ट मात्र हाच आहे जो अगोदर तुम्ही घेतला होता. ठीक आहे, थोडंसं सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. पुढं काय सांगितले, जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनवल्या, त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर आंब्याचा क्रमांक 15 येतो. तर एकूण आंबे किती. आता एक लक्षात घ्या, 15चा वर्ग जो आहे तो किती आहे तुमचा 225. म्हणजेच आपल्याला जे काही जेवढ्या रांगा आहेत तेवढेच त्यामध्ये काय म्हणले त्यांनी हापूस आंबे आहेत. म्हणजे x पकडले तर हे पण x आहेत, म्हणजे x चा काय होतो वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. आंब्याचा क्रमांक 15 येतो असं त्यांनी सांगितले मधोमध ठेवला तर. म्हणजे इकडे किती आहे, हा मध्ये ठेवला तर 15 आहे. म्हणजे इकडं किती आहे त्याच्या 14 आणि इकडे किती आहे त्याच्या 14, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की टोटल किती आहे 29, आणि 29चा वर्ग जर केला तर तो किती आहे 841. अशा पद्धतीने तुम्हाला पर्याय क्रमांक बी हे जे आहे ते त्याचं पर्याय उत्तर काढता येतं. म्हणजे त्यांनी जर फक्त तुम्हाला सांगितलं असतं की किती हे आहेत, जेवढ्या रांगा आहेत तेवढेच आंबे जर सांगितले असते तर हे बरोबर आलं असतं. पण त्यांनी सांगितलं की आंब्याचा क्रमांक 15 आहे आणि ते मध्यभागी, म्हणजे इकडे 14 असतील आणि इकडे 14 असतील, तर टोटल मार्क किती व्हायला लागले 29. 29चा वर्ग किती आहे 841. बघा, एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुट्टे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुट्टे आहेत. सर्वांचे कोण एकत्र मोजल्यास 180 झाले, तर बॅगमध्ये एकूण त्रिकोणी पुट्टे किती आहेत. आता लक्षात घ्या, हे त्रिकोणी पुट्टे आहे, त्यांनी काय सांगितले दुप्पट त्रिकोणी पुट्टे. मग चौकोनी पुट्टे आपण साईडला काढून घेऊ, म्हणजे इथं चौकोनी पुट्टे अर्धेच येते.
इथं पण अर्धेच येते, इथं पण किती येते अर्धेच, आणि इथं पण किती येते अर्धेच. कोणांची संख्या जी आहे ती 180 व्हायला पाहिजे. याला 3 कोण आहेत, याला 4 कोण आहेत, म्हणजेच किती होईल बघा, 8 त्रिक 24, पहिल्यांदा 4 यायला लागला, 4 चौक 16, 6 यायला लागला, म्हणजे यांचा गुणाकार करून घेऊ आपण. ठीक आहे, 8 त्रिक 24 ला 4 हातच्या 2, 3 दोन्ही 6 आणि 2 किती 8, हे 84 झाले, आणि 14 गुणिले 4, 14 चौक 56 झाले. ऑप्शनचा वापर करून आपण त्याला सॉल्व्ह करत आहोत, समजून घ्या. 14 चौक 56, दोघांची बेरीज करा. 6 आणि 4 10 ला 0, हातचाला 1, 8 आणि 6 किती 14, 140. आपल्याला लागणार आहे 180, म्हणून पर्याय क्रमांक 1 जो दिसतो तो त्यातला पर्याय क्रमांक कसा आहे, चुकीचा पर्याय आहे. दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ. 32 गुणिले 3, म्हणजेच 3 दोन्ही किती झाला तो 6, आणि 16 गुणिले 4, 6 चौक 24 झाला. ठीक आहे, यांचा गुणाकार करून घेऊ, कारण 6 आणि 4 10 होणार आहे. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, म्हणजे हे झाले 96, आणि 16 चौक किती 64, 10 ला 0, हातचाला 1, 9 6 15 ने किती 16, इथे 160च व्हायला लागले, म्हणून दुसरा पर्याय पण काय आहे, चुकीचा आहे. मग 36 गुणिले 3 जर केला तर तो झाले 108, आणि 18 गुणिले 4 केला तर 18 चौक 72, दोघांची टोटल मारली तर 180, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. म्हणजे या पद्धतीने आपण ही काही क्वेश्चन्स जे आहेत ती क्वेश्चन्स घेतलेली आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही उदाहरणं, म्हणजे याच्यामध्ये अजून भरपूर उदाहरणं आहेत, हे 100 उदाहरणं होती, यातली आपण काही उदाहरणं दररोज टाकत आहोत, जेणेकरून सर्व व्हिडिओ पाहण्यापेक्षा थोडा थोडा व्हिडिओ तुम्ही विद्यार्थी पाहू शकतात. काही अडचणी आल्या तर यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही टेस्ट सिरीजचे प्रश्न पाहिजे आहेत पीडीएफचे, ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना ज्या टेस्ट आहेत एकदाच ते क्वेश्चन्स लागत असतील, तर त्यांच्यासाठी मात्र पेड टेस्ट आहेत, ह्या पेड टेस्ट तुम्हाला घेता येऊ शकतात. तर त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला क्रमांकावरती संपर्क करू शकतात. त्याच्यासाठी संपर्क क्रमांक पण आहे, आणि पेड टेस्ट ज्या आहेत त्या पेड टेस्ट 50 रुपयामध्ये 900 प्रश्न आहेत. 900 प्रश्न 50 रुपयामध्ये. 820855 3563 यावरती तुम्ही आम्हाला फोन पे करा आणि स्क्रीनशॉट टाका, जेणेकरून तुम्हाला हे जे काही क्वेश्चन आहेत 900 प्रश्न हे पाठवले जातील, जे PDF स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, आणि तो प्रॅक्टिससाठी असतील. ठीक आहे, मॅक्झिमम उदाहरणं त्यामध्ये तुम्हाला कव्हर होतील, सर्व प्रकार त्या माध्यमातून होतील. 50-50च्या जवळपास 18 टेस्ट आहेत, म्हणजे जवळपास 18×5 90, म्हणजे 900 प्रश्न. ठीक आहे, काही अडचण आल्यास यावरती संपर्क तुम्ही करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून आमचा फ्री कंटेंट तुम्हाला त्यामधून माध्यमातून मिळेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.